चंद्रपूर मनपा संबंधी भाजपच्या नागपुरातील बैठकीबाबत चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बैठक वादळी झाली असे म्हणता येणार नाही। हा वारांचा आणि वाघांचा जिल्हा असून हा नैसर्गिक आवाज आहे। आम्हा सर्वांना कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा असे वाटते। मुनगंटीवार आणि जोरगेवार असा जिल्ह्यात सीमावाद नाही। आम्ही एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाऊ आणि जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाही, काल काही बैठक वादळी झालं असं म्हणता येणार नाही। काल निर्णय हा झाला की शिवसेनेसोबत युती करायची, जे बरेच दिवसापासून होतं। काल शिवसेनेचे नेते उदयजी सावंत आणि बाकी सगळी शिवसेनेची वरिष्ठ मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालयामध्ये आले होते आणि त्यामध्ये बावनकुळे साहेब आणि या सगळ्या नेत्यांच्या समोर हे ठरलं की शिवसेनेसोबत या ठिकाणी आपल्याला युती करायची। एक जागा कोणत्या द्यायच्या, किती संख्येने द्यायच्या त्याच्याविषयीची आम्ही थोडी मग प्राथमिक चर्चा सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांसोबत केली आणि जवळजवळ एक ती युती होण्याच्या संदर्भातलं एक पक्का होत आहे। आता असं काही नाही, महायुतीमध्ये त्यांनी काल 12 जागा मागितल्या आम्हाला। आता चालू आहे आमचं बोलणं, आम्ही कोणती जागा त्यांना देऊ शकतो, कारण की तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जागेसाठी किमान 10 लोकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। अशा मध्ये आणि सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते पदाधिकारी आहे, काम चांगलं आहे, त्यामुळे प्रत्येक जागा सोडताना अडचण होत आहे। तेही त्यांनी ती भावना लक्षात घेतली आणि त्यांनी सुद्धा फार आग्रह न करता त्यांचे जे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांना या ठिकाणी जागा मिळावी ही त्यांची भूमिका आहे। सामंजस्याने तो तोडगा निघेल व युती होईल। भाऊ, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत काल समन्वय समिती देखील स्थापन झालेली आहे। भाजप आणि शिवसेना एकत्रित येणार हे आता जवळजवळ निश्चित आहे। मात्र राष्ट्रवादीबद्दल अजूनही कुठलीच स्पष्टता नाही। हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आम्हाला केवळ एक पत्र दिलं, त्या पत्राच्या आधारे त्यांना आम्ही सांगितलं की त्यांनी 15 जागांची मागणी केली। आम्ही सांगितलं की तुम्हाला त्या कुठे कुठे तुमची शक्ती आहे, कोणत्या कोणत्या तुम्हाला जागा आहे। जसं शिवसेनेनं आम्हाला सांगितलं की आम्हाला या पर्टिक्युलर या प्रभागातल्या या गटातील जागावर त्यांनी नावासहित दिलं, जेणेकरून तिथे जर त्यांचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत तर ते आपण कन्सिडर करतोय। परंतु तसं राष्ट्रवादीकडून अजून कोणतेही काही या ठिकाणी यादी आलेली नाही आणि अधिकृतपणे कोणीही तिथून असं काही टेलिफोनिक संवाद किंवा असं काही होत नाही। पत्र दिलं त्यांचे अध्यक्ष राजीवजी काकडे यांनी मला, अध्यक्षांना आणि आदरणीय भैयांना, सुधीर भाऊंना, परंतु नंतरचा संवाद मात्र काही होताना दिसत नाहीये। भाऊ, कालच्या बैठकीमध्ये मुनगंटीवारचा आवाज वाढला होता अशा प्रकारची चर्चा आहे, काय म्हणतो? आता हे तर काय, आपला चंद्रपूरकरांचा आवाजच तसा आहे ना। मुनगंटीवार असो, वडेट्टीवार असो, जोरगेवार असो, हा वारांचा जिल्हा आहे, वाघांचा जिल्हा आहे, त्याच्यामुळे आवाज हा आहेच आहे मोठा आमचा। टेरिटोरियल फाईट साठी म्हणून इकडे आम्ही वाघांच्या झुंडी पाहतो, असं काय माहिती शक्यता? असं काही नाही। मनपा निवडणूक भारतीय जनता पार्टी एक वेगळ्या विचारांचा, शेवटच्या माणसाचा, अंत्योदयाचा विचार करणारा हा पक्ष आहे आणि इथे कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, योग्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा ही भूमिका आम्हा सर्वांचीच आहे। त्यामुळे काही असा काही सीमावाद ज्याला म्हणता येईल असा काही नाही आहे। 15 जानेवारीच्या निवडणुकीमध्ये सर्व गट एकत्र दिसतील 100%। 15 जानेवारीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण, गटतट नाहीच आहे, आम्ही सर्वजण एकत्र येत या लोकशाहीतल्या सर्वात मोठ्या उत्सवाला सामोरं जाणार आहोत आणि एक मोठा ऐतिहासिक असा विजय आम्ही या ठिकाणी प्राप्त करणार आहोत। मुनगंटीवारांशी असलेले आपले वाद आणि जी मत विभागणी आहे ती संपली असं समजायचं? तुम्ही हा सगळा माध्यमांनी उभा केलेला विषय आहे, आता कुठे आहे वाद? कधीतरी तुम्ही बघितलं का की आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरोधात असं काही स्टेटमेंट ओपनली काही दिलेलं आहे? असं काहीच नाही। त्यांचं एक मत असते, आमचं एक मत असते, त्यामुळे पक्षात लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। थँक्यू।